सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्टिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दव स्थायिनं ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास् ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथ जिनप युक्तोपवर्गप्रदं धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रथिता स्त्रीषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम् हे सर्वौषधहृदय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये कुशला इष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो हे बुद्धिरुद्धीश्वरा सत्ते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 5व्या स्तोत्राचा अर्थ बघत होतो. बघ शब्दशः तुला पाहिजे म्हणती ना. जे सर्वौषधी रुद्धिधारी म्हणजे आता त्यांनी ॲक्च्युली 8 मेन रुद्धी आहेत आणि त्याचे सब टाईप्स करायला गेल्यावर 64 रुद्धी आहेत. पण त्यांनी ना ह्याच्यात 8 घेतलेत ना 64 घेतलेत. जे काही यमकानी जसं बसतील ना त्या रूपाने तेवढे सांगितले गेलेत. जसं की जे सर्वौषधी रुद्धिधारी सुतपसह म्हणजे तपरुद्धिधारी. 8 कुठले भेद आहेत रुद्धींचे बघितलं होतं आपण. बुद्धिरुद्धी, तपरुद्धी. तुम्ही पेन आणलंय वही पेन द्या चालतंय. तुम्ही आणला नाही आहे का नाही आणायचं. तर सांगितलं बुद्धिरुद्धी, तपरुद्धी, बलरुद्धी, रसरुद्धी, क्षेत्रवृद्धी, औषधीरुद्धी, विक्रियारुद्धी आणि चारणवृद्धी असे एकूण 8 भेद आहेत मूळ रुद्धींचे. आणि मग त्याचे जेव्हा आपण पुढं सबटाईप्स करत जातो त्यावेळेस तिथं त्यांचे 64 भेद होतात. मग त्यातले जेवढे जमतील तसं बसवलेत त्यांनी ह्याच्यामध्ये. ते कुठले आहेत बघ. तर जे सर्वौषधी रुद्धिधारी सुतपसह म्हणजे तपरुद्धिधारी याच्यामध्ये जे वृद्धिंगत आहेत मग त्यांचे भेद वगैरे घेत असताना असे घेतले त्यात. नंतर अष्टांग महानिमित्त हे पण बुद्धिरुद्धीचंच भेद आहे बहुतेक. तर त्याच्यामध्ये ते सुद्धा असं त्यांनी वेगळं काढून दाखवलंय पण बुद्धिरुद्धी म्हणून परत पुढे घेतलंय वेगळं.
आणि 8 प्रकारची चारण वृद्धिधारी जे कोणी आहेत असे ते, 5 ज्ञानाचे धारी, 3 बलाचे धारी सुद्धा मुनीश्वर, आणि जे बुद्धिवृद्धीश्वर आहेत असे हे 7 सकल अर्चिता, सर्वांकडून जे पूज्य आहेत असे ते, अर्चित म्हणजे पूजित आहेत असे ते गणभृत म्हणजे मुनींचा समूह, माझं मंगल करोत, तुझं मंगल करोत, किंवा आम्हा सर्वांचं मंगल करोत. काय काय लिहिले? बुद्धिवृद्धी, तपवृद्धी, रसवृद्धी, बुद्धी, तप, बल, रस, औषधी, क्षेत्र, विक्रिया आणि चारण, असे एकूण 8 भेद आहेत वृद्धींचे. मग त्याच्यामध्ये आपण आता बुद्धिवृद्धीचे परत भेद करायचे, तर त्याचे भेद करताना किती आले, किती आहेत ते नाही आठवत मला, पण आता आपण 4 भेद बघितलेत. आता काय काय 4 झाले होते? केवल ज्ञान, मनपर्य ज्ञान, अवधी ज्ञान. तुमची पिशवी नाही आहे पण तिथं बुक्स आहेत तुमचे, वही पुस्तक. पिशवी बहुतेक का मीच नेली होती काहीतरी शास्त्र घालून, वही तिथेच ठेवली असणार आहे, आता बघावं लागेल. तर काय सांगत होते मी? बुद्धिवृद्धीचे आत्ता आपण 4 भेद बघितलेत. केवल ज्ञान, मनपर्य ज्ञान, ते पण घ्या असं त्याच्या खाली टाईप्स करून घेत असताना. केवल ज्ञान, मनपर्य ज्ञान, अवधी ज्ञान, कोष्ठ बुद्धिवृद्धी, बीज बुद्धिवृद्धी, आणि आता आज घ्यायची ती पादानुसारिणी बुद्धिवृद्धी. पदाचं अनुसरण करणारी ती पादानुसारिणी असं त्याचं नाव करून त्यांनी सांगितलंय. तर म्हणजे काय बघू आपण. काल काय बघितलं होतं? बीजवृद्धी म्हणजे कुठल्या तरी एका पदावरून, किंवा बीज म्हणजे जसं की ते बीज काय आहे, त्या सगळ्या अंकुर, पानं, फुलं, फ्रूट्स वगैरे हे सगळ्याचं आधार किंवा सगळ्याचं उगमस्थान बी आहे. मग त्या बीपासून इतकं सगळं रचना झाली. तर तसं सांगितलं, जिनागमातल्या एखाद्या अक्षरावरून, एखाद्या शब्दावरून ज्याला संपूर्ण जिनवाणीचं ज्ञान होतं असे ते वृद्धिधारी मुनिराज. त्यांना कुठले वृद्धी आहे म्हणलं तर बीज बुद्धिवृद्धी आहे. मग ते ज्ञान म्हटलं तर काय, अक्षररूप पण असतं आणि अनक्षर रूप सुद्धा असतं. म्हणून सांगितलं, गणधर थोड्याच अक्षरांवरून अनंत अर्थांना ग्रहण करतात. म्हणजे आता एक थोडासा भेद कसा असेल मला नाही माहिती, तसं काय आधार नाही आला वाचण्यात, पण बीजवृद्धी आणि बीज बुद्धिवृद्धी आणि पादानुसारिणी बुद्धिवृद्धीमध्ये काय फरक घ्यायचा, तर इथं बीजमध्ये बहुतेक त्यांनी अक्षर घेतलंय आणि तिथं पद घेतलेत, काहीतरी एखादं शब्द, पद काय असेल. नाही, वाक्य असंच नाही, जसं आता ते त्यांनी उदाहरण कसं दाखवलं घेऊ आपण ते पादानुसारिणीमध्ये. फक्त त्यांनी म्हटलं की कुठल्याही एका पदावरून तत्व हे पद आहे. मग या एवढ्या पदावरून त्यांना सांगितलं, त्या जिनवाणीतलं मागचं पुढचं सगळं समजलं किंवा द्वादशांग समजला. असे ते वृद्धिधारी मुनी असतात, त्यांना म्हटलं पादानुसारिणी बुद्धिवृद्धिधारी मुनी. आता ते अक्षर असं लिहिलं त्यांनी तेच की, पण तरी सुद्धा परत खुलासा करताना परत बीज पद म्हणलेत. त्यामुळं असं मला नाही नक्की माहिती की ते बीज पद म्हणजे अक्षरच घ्यायचं आहे असं वाटतंय, अक्षर असेल म्हणून, पण ते पद पण लिहिलंय शब्द. त्यामुळं दोन्हीमध्ये भेद करण्यासाठी म्हणून एवढं समजलं एका नोट्समधून की बीज पदमध्ये अक्षररूप एखाद्या अक्षरावरून वरून तत्व समजलं सगळं, तर ते 4 अनुयोगातून पूर्ण सगळी जिनवाणी समजली त्यांना. तर असे ते वृद्धिधारी मुनी. आणि पादानुसारिणीमध्ये कुठली तरी आदलमधलं गाथा सांगितली तर त्याच्या मागचे, त्याच्या पुढचे आणि त्या सगळ्या ग्रंथाचा ज्याला अवगम होतो असे ते मुनिराज. तर सांगितलं की ग्रंथाच्या मूळ पदाच्या द्वारे त्याच्या अनेक प्रकारच्या अर्थांना जे जाणतात ते सांगितले बीज बुद्धिवृद्धिधारी मुनिराज आहेत. मग त्यांच्या ठिकाणी काय सांगत होते, काल बघितलं होतं आपण प्रकरण की जर हे वृद्धिधारी मुनी नसतील तर काय बाधा आली असती.
तर सगळ्या जिनागमाची रचनाच झाली नसती, आपल्यापर्यंत ती जिनवाणी आली नसती, आपल्याला स्वरूप समजलं नसतं. म्हणजे तुम्हाला आज माहीत आहे का ते मेरू पर्वत कुठे आहे, किती असंख्यात द्वीप समुद्र आहेत, किंवा त्या सूर्यचंद्रांची गती काय आहे, कोण कुणाच्या भोवती फिरतंय, किंवा काय मोक्षाची रचना कुठं आहे, हे सगळं कशावरनं समजलं असतं. भगवान तर सांगून गेले की निघून, पण आपल्यापर्यंत कसं आलं असतं ते. मग हे सांगितलं त्या रुद्धिधारी मुनींच्या निमित्तात शास्त्राची रचना झाली, आणि जे कोणी आज्ञासम्यक्ती आहे त्यांनी त्याला ग्रहण केलं, धारण केलं, आणि त्यांच्या पुढं ते आचार्यांकडून सगळं रचलं गेलं आणि आपल्यापर्यंत आलं. अन्यथा म्हणजे आपल्याला काहीच समजलं नसतं ना. आता आपल्याला 7वं नरक काय आहे, पहिल्या दुसऱ्या नरकामध्ये काय आहे, स्वर्गांची रचनेमध्ये काय काय आहे, वर कुठं आपल्याला जाऊ देते, पण लई लांबचं झालं. आत्ता इथं मध्य लोकामध्ये तर काय आहे आणि काय नाही हे तर कुठं आपल्याला माहिती आहे, कारण इंद्रिय ज्ञानानी मर्यादा आहे तुम्हाला जाणण्यासाठी, कुठंपर्यंत जाणू शकणार वगैरे. तर तिथं म्हणून सांगितलं की जे आगमाची रचना झाली त्याच्यामध्ये 4 अनुयोगांच्या द्वारे जे काही सगळं स्वरूप स्पष्ट करून सांगितलं, त्याच्यासाठी किती विशिष्ट क्षयक्षम आवश्यक होता, आणि तो क्षयक्षम प्राप्त झाला अशा विशुद्धीने. मग त्या मुनिराजांच्या आपल्यावर म्हणून म्हणलं अनंत उपकार आहेत. मग तिथं त्या जिनवाणीला सजवण्याची नुसती स्पर्धा दाखवली. परवा कोणतरी मला त्यांच्याकडे झालंय म्हणून, कोण आहे का माझ्यासमोर, म्हणजे त्यांच्या गावामध्ये जिनवाणी सजवण्याची स्पर्धा झाली, आणि मग ते सगळे बेळगावला, हां ते बेळगावचं कोण नाही आहे माझ्यासमोर आत्ता, तेच बघितले. तर ते सुजी येत होते, ते दिसत नाही आहेत आजकाल, त्यांना विचार या म्हणून, नेमेश सुजी. तर ते त्यांनी काय केलं, सगळे लहान लहान मुलांपासून मोठे, बायका, पुरुष सगळेजण त्या कार्यामध्ये सहभागी होते. त्यांनी छोटं काय त्याच्यामध्ये एक प्रोग्राम रूपाने सगळ्यांना उत्साह प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून काय काय केलं. पण मला एवढंच विचार आला त्याच्यातून की ठीक आहे, चांगलं काम केलं की इथं पण सगळ्या सुनांनी येऊन सगळं शास्त्र खूप सुंदर आवरून ठेवलं एका तासात सगळं, आणि मग ते सजवून काय म्हणायचं स्वच्छ करून ठेवणं एवढी जिनवाणीची रक्षा आहे काम. त्याच्या पुढं त्याच्यात उघडून वाचायला नको होय, नुसतं सजवून ठेवल्यावर त्याचं काय म्हणायचं किती उपयोग. त्यामुळं तुम्ही उलट 4 शब्द वाचा की त्याचा फायदा तरी होईल. ते नाही का सांगितलंय का नवरा बायकोचं भांडण झालं, काय झालं पुढं, आणि त्यावेळेस तिथं भांडण झाल्यावर ते पंडित होते नवरा, आणि कुठून तरी बाहेरून आले होते शास्त्र सांगून, हातामध्ये त्यांच्या जिनवाणी होती, आणि काय झालं की त्यांनी बाहेरून आल्यावर त्या बायकोच्या हातात दिली ती जिनवाणी आणि सांगितलं ठेव तिथं, त्या कोणतरी दिली होती वाटतं त्यांना असं काहीतरी, आणि त्यांनी सांगितलं की ठेव तिथं कप्प्यामध्ये, असं त्यांचा राग ते तिच्यावर काढायचा होता ते त्यांनी त्या शब्दात काढला. तर ती काय म्हणती, असं अविनयाने बोलायचं असतं का त्याच्यासाठी, म्हणजे बायका किती शहाणे असतात बघा. पुढं जाऊन त्या नवऱ्याने किती शहाणं उत्तर दिलं की ती काय केलं, तिने ते जिनवाणी घेऊन जाऊन एकदम व्यवस्थित नेऊन कपाटामध्ये छान ठेवलं बरं का. मग त्याच्यानंतर सांगितलं ती जिनवाणी काढून वाचलं कोण सांगा, तिने नाही वाचलं, त्यांनी वाचलं म्हणजे भलेही त्यांनी क्रोध केलेला दिसला तरी सुद्धा तिथं असणाऱ्या एका सज्जन माणसानी, हुशार माणसानी सांगितलं हिने जेवढ्या विनयाने ती जिनवाणी ठेवली आहे ना तेवढ्या विनयाने कधीच उघडून वाचणार नाही, आणि जेवढ्या ह्यांनी क्रोधाने बोलल्यासकं किंवा त्याचं काय त्याच्यावर क्रोध काढल्यासकं दिसतोय ना, हा लवकर मोक्षाला जाणार आहे कारण तो वाचून त्याचा उपयोग तर करणार आहे. पण म्हणले बायका म्हणजे आता बायका कसं म्हणायचं, तर जे असे मंद कशाही असतात ना ते कुठंतरी अन्य ठिकाणी आपला पुरुषार्थ जास्त करतात. मग तिथं म्हणलं त्यांना की जर त्यांच्या ज्ञानाला दिशा मिळाली तर उलट त्यांचा असा उद्धार होऊ शकतो, कारण तीव्र कशाईचं वृद्धी होत नसते परिणामामध्ये. जो मंद कशाई झाला त्यालाच भगवंतांचा उपदेश कार्यकारी ठरतो, तोच सम्यक दर्शनाचा पात्र बनतो असं वगैरे. तर म्हणून सांगितलं की त्यासाठी एक काय सांगितलं होतं तुमच्या पंढरपूरच्या प्रोजेक्टमध्ये वाचलेलं की विवेकानंद होते आणि ते म्हणले 3 वर्षाचे होते म्हणे,
आणि म्हणजे मला नाही परिचित ती गोष्ट बरं का, त्यात वाचल्यावरच कळलं की ते 3 वर्षाचे होते विवेकानंद आणि त्यांच्या वडिलांबरोबर कुठंतरी प्रवासाला दुसऱ्या गावाला चालले होते. तेव्हाची यात्रा चालत आणि मग ते काय लहान मुलगा 3 वर्षाचा बडबड करतंय, काहीतरी विचारतंय, प्रश्नोत्तरं चालली आहेत आणि मग त्याला तिथं एक माइलस्टोन दिसलं आणि त्याच्यावर इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलेलं, ते त्याला इंग्लिश येत नव्हतं. 3 वर्षाच्याला शाळा कुठं शिकली अजून. मग त्यांनी विचारलं ते काय आहे. मग त्या वडिलांनी त्याला समजवण्यासाठी म्हणून त्यांचं स्पीच सुरू केलं. ते इंग्लिशमधला आकडा आहे एवढं एवढं असं असं म्हणून सांगितलं. आणि मग आता त्याला काहीच परिचित नसल्यामुळं ते सांगितलं, त्याचे एकावर एक प्रश्न सुरू झाली आणि मग त्यांनी ते इंग्लिशचं नॉलेज देण्यासाठी म्हणून त्याला सगळं उत्तरं देत होते म्हणे. आणि मग असं करत करत ते गावापर्यंत पोचले. त्यांचं काहीतरी काम होतं गावामध्ये आणि तिथं गेल्यावर त्या कोर्टमध्ये गेले होते ते आणि त्या कोर्टमध्ये त्यांना एक फॉर्म भरायचं होतं. ते फॉर्म त्यांनी त्या माणसाच्या म्हणजे वडिलांच्या हातात दिला तिथल्या माणसाने आणून. तर त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स होते, ते सगळे इंग्लिशमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं होतं हे फॉर्म इंग्लिशमध्येच भरायचे तुम्हाला. मग ते वडील म्हणाले मी नाही भरू शकणार आणि ते त्याच्याशी आर्ग्युमेंट्स करत होते आणि ते फॉर्म खाली ठेवला होता. तर या 3 वर्षाच्या मुलाने ते पूर्ण फॉर्म भरून काढला. कोण? शाळेला न गेलेला आणि इंग्लिश न शिकलेला, त्यांनी सगळा फॉर्म इंग्लिशमध्ये भरला. आणि मग ह्यांचे सगळे आर्ग्युमेंट झाल्यावर त्यांनी बघितलं तर फॉर्म पूर्ण भरलेला. आणि मग त्यांनी विचारलं हे कसं काय तू भरलं. तर त्यांनी सांगितलं ते जे काय त्यांनी नॉलेज दिलं ना रस्त्यावर येत असताना तेवढ्या एका पदावरून, तर त्याच्यावरून त्याला सगळं अवगम झाला आणि त्याच्यातून त्यांनी जे काय त्याला सुचलं समजलं आणि जे काय बरोबर वाटलं ते सगळं त्यांनी त्या फॉर्ममध्ये भरलं. म्हणजे बरोबर भरलं होतं, चुकीचं नाही. आणि मग ते म्हणजे एक असं सांगायचं होतं त्यांना की जर सामान्य क्षयक्षम ज्ञानी जीवामध्ये अशी वृद्धी होऊ शकते तर हे तर महातपस्वी, महाविशुद्ध परिणामी, एक काय म्हणायचं सगळ्या परिग्रहानी रहित, निष्कषायी, निरासक्त असे बुद्धिवाले जे मुनी आहेत त्यांच्यामध्ये कशी विशुद्धी असणार आहे, कसा विकास असणार आहे त्या बुद्धीचा. आणि त्यामुळे हे सगळं त्यांच्या ठिकाणी दिसणं म्हणजे उलटं नवल नाही आहे. उलटं मग तिथं आपल्याला त्यांची महिमा येऊन आपण तशा प्रकाराने अध्ययन करणं, तशी विशुद्धी करणं आवश्यक आहे. म्हणून तिथं त्यांनी बीजवृद्धीची ही सगळी वैशिष्ट्य सांगितली होती. आपल्या बुद्धीत का वृद्धी होत नाही सांगा. का वृद्धी होत नाही ना. हां, जिज्ञासा नाही, विकल्प जास्त आहेत. का हो, का नाही आहे विशुद्धी. का विशुद्धी नाही, विकास का नाही आपल्या बुद्धीचा. पराला विषय बनवतो. अजून सांगा बघू, तुम्हीच उत्तर सांगा म्हणजे मला प्रवचन करायची गरज नाही. तुमच्या बुद्धीचा विकास का होत नाही, कोण सांगतंय. हां ठीक आहे, ज्ञानाचे तुकडे झालेत म्हणून, म्हणजे व्यग्रता वाढली आहे ज्ञानामध्ये म्हणून. अजून बोला काका. तेवढं पाहिजे तेवढ्या रुचीने ऐकत नाही. हां, ते सांगितलं की त्यांनी जिज्ञासा नाही. जे काय सांगितलं ते आहे ना, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जसं बाहेर एखादं काहीतरी मोबाईलचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, सगळीकडे आपण प्रश्नोत्तरं करून त्याचं सगळं समजून घेऊन इथंबूत त्याचं माहिती काढतो. तसं कुठे जिनवाणीमध्ये प्रवेश करतो, त्याची माहिती काढतो. हां, तसं इथं मग त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यात आपण काय म्हणायचं पुढं सरकतो ना. नवीन काहीतरी इन्व्हेन्शन्स काढत जातात, काहीतरी रिव्हॉल्युशन्स निघतात सगळे बाहेरच्या टेक्निकमध्ये. कशासाठी. बरोबर आहे की. रस मानतात.
चोताच खातोय आपण, पण म्हशी नाही आहे आपण. म्हशीपेक्षा सुद्धा त्या म्हशी शाण्या म्हणायचं बिचाऱ्या, त्यांना ज्ञान नसताना ते खात आहेत. तर म्हणूनच आचार्य म्हैस म्हणतात तुम्हाला. शास्त्रामध्ये म्हशीची उदाहरणं का आली? मी म्हैस हेच भजन केलं आहे आपण आजपर्यंत. आणि त्यामुळं सगळ्यात असल्या चोत्यामध्ये किंवा कडब्यामध्येच अडकलोय सगळ्या. जे मूळ गाभा पकडायला पाहिजे, ज्याच्यातून रस काढायला पाहिजे, भोगायला पाहिजे, ते राहिलं बाजूला. आणि मग अशा निस्सार गोष्टींमध्ये अडकलोय. म्हणून सांगितलं आपली बुद्धी ते एकाग्र होऊ शकत नाही म्हणा, किंवा त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही, करत नाही आपण म्हणून. आणि काल सांगितलं होतं ना, काय आपल्याला दुःख का होतंय, आपल्या बुद्धीचा विकास होत नाही आहे, त्याच्या निमित्तात सुद्धा आपण दुःखी आहे. तर आज अजून काढा तुम्ही कारण शोधून चिंतन करून की आपल्या बुद्धीचा विकास, किंवा ते म्हटलं ना, भगवंतांच्या समोर गेल्यावर तुम्ही एक मागणं मागा. भिकारी बनून बाकीच्या सगळ्यांसमोर मागता म्हणले, देवासमोर का नाही मागत? मग तिथं त्यांनी सांगितलं काय मागायचं देवासमोर. काय मागितलं होतं? माझ्या यथार्थ ज्ञानाचा विकास हो, असं मागा. काय? माझ्या यथार्थ ज्ञानाचा विकास हो. हां, तर त्यासाठी यथार्थ ज्ञान म्हणजे काय हे कळायला पाहिजे. BAMS ज्ञान यथार्थ ज्ञान नाही. शरीराचं ज्ञान आहे ते. आम्ही तुम्हाला आत्मा शिकवतोय, तुम्ही शरीरातच अडकलाय. शरीरालाच ठीकठाक करायला, ठोकायला जायला लागलोय. कुठं आत्म्याला ठोकतोय आणि आणतोय. तर काय सांगत होते? हा, माझ्या यथार्थ ज्ञानाचा विकास हो, ही मागणी करा, तर कुठंतरी विकास होईल. आणि तो विकास न झाल्याने सुद्धा आपण दुःख भोगतोय. मग काल सांगत होते ना, 5 कारणं सांगितली आहेत त्यांनी की तुम्ही दुःखी का आहात जीवनामध्ये. तर पहिलं कारण काय सांगितलं होतं? अपेक्षा. 5 सांगायचे आहेत मला परत तुम्ही, आणि त्याच्यावर चिंतन करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे. तर पहिलं सांगितलं होतं अपेक्षा. मग त्या अनेक उदाहरणातून आपण बघितलं होतं की आज नवीन पिढी सगळी अपेक्षेमध्येच अडकली आहे. मुलांना आईवडिलांकडनं अपेक्षा, आईवडिलांना मुलाकडनं अपेक्षा, गुरु काय म्हणायचं, शिक्षकांना शिष्याकडनं अपेक्षा. सगळे हे एकमेकावर सगळे अडकलेले आहेत. आणि त्या अपेक्षांमुळं सांगितलं सगळ्याचं जीवन दुःखमय आहे. एकदा या अपेक्षांना रोका, बंद करा, थांबवा, तर तिथं बघा की कसं निर्विकल्पता असेल आपल्या सगळ्या वर्तनामध्ये, आपल्या सगळ्या कार्यामध्ये. तर सांगितलं त्यांनी की अपेक्षा हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. मग त्यासाठी काल 3 गोष्टी काय सांगितल्या होत्या? जेव्हा तुम्ही बाजारात एखादी वस्तू घ्यायला जाता, तेव्हा तुम्ही काय बघता? 3 गोष्टी. कुठली? ते युजेबल आहे हे बघतो, सुटेबल आहे हे बघतो, का फॅशनेबल आहे हे बघतो. मग सगळ्याला काय पाहिजे? फॅशन पाहिजे. आणि फॅशन पण कशी करतोय? ज्ञानपूर्वक पण फॅशन नाही आहे, सगळी अज्ञानाने केलेली फॅशन आहे. मग त्यांनी विचारलं एका असंच वक्त्यांनी की म्हटले, तुम्ही फॅशन करून कपडे नवीन चांगले घालताय, उलट ही साडी एवढी सुंदर दिसते माहिती आहे का, बाहेर गेलीस तर काळे कपडे घालून ओळखणार नाहीत कोण तू आहेस म्हणून. मग तिथं जे आम्हा सांगतात ना नेहमी, अशी फॅशन करा की आजपर्यंत केली नाही आहे. पण आपण कुठंतरी काहीतरी फाटकं घाल, अर्धच घाल, ते आम्हा म्हणते तसं चतकुरच घाल. असल्या फॅशनमध्ये अडकलेत लोक आज. पण ह्याच्यातनं किती अनर्थ घडायला लागलेत, किंवा काय प्रसंग बेतणारे स्वतःवर, ह्याचं जरासुद्धा आज आयडिया नाही आहे मुलांना, मुलींना. आणि त्यामुळं भयंकर प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. म्हणजे ते एक रेंज असती ना जी इतकी खतरनाक आहे ना, ती एज रेंज, टीनेजर्स म्हणता ना तुम्ही, जे इतकं भयंकर आहे ते. त्या दरम्यान किती खरं कंट्रोल्ड, म्हणजे आम्हाला अनुभव आहे आता की आईवडिलांनी काय आम्हाला असं बंधनं ठेवली होती, तेव्हा वाटायचं किती आम्हाला रेस्ट्रिक्ट करतात म्हणून. पण आज असं युग बघितल्यावर वाटतंय की ऑब्वियस आहे, असं असायलाच पाहिजे. नाहीतर मग सगळे दिसतात आज कोणाबरोबर तर निघून गेलं, किंवा आम्हाला ह्यांच्याशीच करायचं आहे लग्न, किंवा लग्नाचं वय नाही आहे तरीसुद्धा सगळे लग्नाचे विचार आहे.
हे सगळं कशामुळं होतंय म्हणून आहे त्या तेवढ्या एज रेंजमध्ये सांगितलं ना, तुम्ही त्यांना उलट विषय द्या, एखाद्या गोष्टीवर फोकस करायला लावा, एखादा प्रोजेक्ट करायला लावा, जेणेकरून की असल्या बाहेरच्या गोष्टीत नाही अडकायला पाहिजे. जाऊ देत, विषयांतर नको. तर मला म्हणायचं होतं की अपेक्षा जिथं वाढणार तिथं दुःख होणारच. म्हणून तिथं दुःख नको असेल तर पहिल्यांदा निरपेक्ष स्वभाव आहे हे जाणायला पाहिजे. म्हणजे या आत्म्याला कशाच्याही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. हे वाक्य किती वेळा ऐकलंय आपण? काय झालं? हां, किती वेळा ऐकलंय हे वाक्य? आत्मा मी निरपेक्ष आहे. भावभासना सांगा बघू विजू बाकी. म्हणजे काय निरपेक्ष आहे म्हणजे काय? कशाची अपेक्षाच नाही. नको असले आम्हाला शब्द नको, होच नाही. एक्सप्लेनेशन सांगा त्याचं. काय भावभासना सांगा. मी निरपेक्ष आहे म्हणजे काय हो? कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसणे. हे ते ठीक आहे की अर्थ समजते की शब्द सगळे वाचलेत आणि पाठ झालेत आमचे. भाव सांगा त्यातनं तुम्ही काय ग्रहण म्हणजे करताय. वास्तविक माझा स्वभाव म्हणजे ज्ञानमय मी आहे. म्हणजे वास्तविक मला इंद्रियाची सुद्धा गरज नाही, बाहेरच्या कुठल्या वस्तूंची गरज नाही ज्ञानासाठी. पण तरी सुद्धा मी काय का म्हणजे परावर अवलंबून राहतोय. म्हणजे याला कारण काय तर माझेच विभाव परिणाम, की त्यामुळे हे सगळं असं कर्म म्हणजेच काय हे विभाव परिणती उत्पन्न झाले ना. आता ह्या मनुष्य जन्म म्हणा, म्हणजे त्याच्यामध्ये हे पर्याय जे मिळाले, तर जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपानुसार म्हणजे हे तर समजलं माझं ज्ञान शक्ती आहे, सर्वज्ञत्व शक्ती आहे, म्हणजे अशा ह्या सगळ्या शक्ती भरलेल्या आहेत. पण का त्या व्यक्त नाही तर त्यात माझाच दोष आहे. म्हणून व्यक्त नाही, कारण शक्ती तर आहेतच म्हटल्यानंतर मी स्वयं त्या रूपाने काय परिणाम का होत नाही, तर माझं सगळं लक्ष म्हणजे बाहेरच आहे. बाहेर सगळं सुख मानलंय ना. अपेक्षा कधी उत्पन्न होतात हे बघा ना. मी निरपेक्ष आहे हे सांगायचंय जिथं, तिथं अपेक्षा का उत्पन्न होतात किंवा कधी उत्पन्न होतात हे मूळ रिझन पर्यंत गेलो तर समजेल की काय सांगायचं आचार्यांना त्याच्यातून. निरपेक्षता असं का सांगावं लागलं तुम्हाला? तुमचा परिचय देण्यासाठी. निरपेक्ष हा तुमचा स्वभाव आहे, निगेटिव्ह ॲक्च्युली. पॉझिटिव्हली काय सांगणार? योग्यता प्रतिनियत कारणम व्यवस्थापयती हे समजलं नाही, त्यामुळं अपेक्षा सगळ्याकडनं राहतात. बर, तर तिथं मला काय सांगायचं मी होतं? परिपूर्ण आहे हे जाणलं तर अपेक्षा राहणार नाही. हा, म्हणजे अपेक्षा कधी उत्पन्न होत आहेत? माझ्यात काहीतरी कमी आहे, मला काहीतरी आवश्यक आहे, हे जिथं भावना आली ना अंतरंगात, किंवा तिथं जे त्याच्याकडं जे आहे ते माझ्याकडं नाही, ही फिलिंग सांगितलं अपेक्षा उत्पन्न करते. त्यांचा मुलगा असा, त्यांची मुलगी अशी, माझे नाहीत, ही अपेक्षा आली ना. किंवा त्यांच्या घरात सुख आहे, माझ्या घरात नाही आहे, त्यांच्याकडं धन आहे, माझ्याकडं नाही आहे, त्यांचे दागिने कपडे, हे सगळं बाहेर तुमची नजर जातीये. का जातीये? स्वतःमध्ये सगळं आहे हे बघत नाही म्हणून. म्हणजे प्रत्येक ध्यानसूत्राच्या मर्मापर्यंत गेलात ना, उलट आनंद येईल आपल्याला. म्हणजे जे सांगायचं आहे ना त्याच्यातून तुम्हाला विषय तो ग्रहण होईल. आणि तेच ग्रहण करणं सगळ्या जिनागमाचं सार आहे. हे सगळे शब्द हे विस्तार का सांगायला लागलेत? सगळ्या ध्यानसूत्राचं पाहिजे तर रोज एक ध्यानसूत्रावर आपण चिंतन करू. आज एवढ्यावरच चिंतन करा, मी निरपेक्ष आहे म्हणजे काय आहे, का हे असं शब्द वापरलाय, आणि मला अपेक्षा कधी होतात, का होतात, किती होतात, कशा कशाच्या होतात, सगळ्यावरनं विचार करून काढा ना. बघा तुमचं स्वरूप असं स्पष्ट दिसेल तुम्हाला. जसं सांगितलं की एक मनुष्य होता आणि त्याला धनाची अपेक्षा होती, भरपूर धन मिळावं. माझे मामाच होते आणि त्यांना त्यांच्या दुकानच्या समोर बरोबर एक लॉटरीचं दुकान होतं. दुकान म्हणजे काय म्हणते, खो खो वगैरे असल्या सगळं असं ते घालून बसायचा. त्यामुळं ते एक दोनदा त्यांनी दिलं होतं, तुम्ही घ्या, माझं बोल काय भवानी करा वगैरे असं म्हणलं. त्यांना लत लागल्यासारखं ते रोज घ्यायचे त्याच्याकडनं. आणि अपेक्षा काय, आता ते नंबर जोडत बसायचे आणि ते आज लागावंच. असे अनेक वेळा झाले की सगळे नंबर जुळून एकच नंबर राहायचा. अनेक वेळा झालं असं बरं का. आणि मग रोज अपेक्षा काय, आज नाही लागलं उद्या लागेल की, उद्या नाही लागलं परत लागेल, 1 लाखाची लागली, 1 करोडची लागेल. म्हणजे अपेक्षा कशा झाल्या आता?
आणि त्याचं दुःख काय? मग त्यांचं उलटं राज समजलं बरं का मला. तुम्हाला माहीत नसतं तर मी सांगते, लॉटरी कधी खरेदी करू नका. कारण त्या लॉटरीवाले काय करते, त्या लॉटरीचं बंच असते ना, त्यातली एक लॉटरी वेगळी काढून ठेवते, त्याचा नंबर पास करतात कुठं, म्हणजे ज्याला काय म्हणतात विजेता कोण होणार आहे ना त्याला लागावी असं ते नंबर, तेवढं एक लॉटरीचं तिकीट वेगळं ठेवतात, ते फाडून टाकतात, ते कोणालाही लागू नये. आणि मग हे ते बंच असतंय ना, सगळ्याचे पैसे कमवणार. मग कोणाला द्यावं लागते लाख रुपये, किती त्याच्या निमित्तात लाखो कमवतात, आणि आपण त्याच्या मागं अपेक्षा ठेवून वाहत जातो. मग रोज ते पेपर घ्यायचं, त्याचे नंबर जोडत बसायचं. आज नाही लागलं, एवढे सगळे लागलं, हे लागलं, ते लागलं, ते लागलं, एकच नाही लागलं. म्हणजे ते एका नंबरच्या डिजिटचं फरक पडलं तर काय लॉटरी लागणार आहे थोडीच. मग म्हणून तिथं सांगितलं, अशा अपेक्षेत आपण वाहत जातो. आणि मग त्याच्या निमित्तामध्ये उलट निरपेक्ष काय सांगितलं, सर्वज्ञत्व शक्तीवाला मी आहे. आणि मग असा भरभरून असताना केवळ ज्ञान काय अवघड आहे का माझ्यासाठी? आपण अशा क्षुल्लक बाह्य ज्ञानामध्ये अडकतोय आणि आपलं जीवन वाया घालवतोय. आणि समजा एखाद्याला लॉटरी लागली, 1 करोड रुपयाची लॉटरी लागली, मग आता त्याला कधी आनंद होणार आहे? मी करोडपती झालो म्हणून पैसे मिळाल्यावर का नाही? पैसे मिळायला 3 महिने जातात कमीत कमी, असं मी ऐकलं. म्हणजे त्याचे सगळे प्रोसिजर्स करेपर्यंत, त्यांचं सगळं टॅली करेपर्यंत सगळं मिळत पण नाही. नाही, पण जाऊ देत की करोड रुपयाच्या ते काय मिळत असतील ते असतील, पण तरी त्याला भावभासना कधी झाली मी करोडपती झालो म्हणून? त्या समयातच की ज्या समयाला शेवटचं डिजिट मिळालं ना, करोडपती झालोच इतका आनंद सुरू झाला त्या समयाला. ते मिळायची पण वाट बघायची गरज नाही आता, कधी मिळेल तेव्हा मिळेल, मी करोडपतीच. मरीची काय केला, मी तीर्थंकरच आत्ताच. अजून कधी होणार होता? 23 तीर्थंकरांचा काळ गेल्यावर होणार होता, पण लॉटरी तिथंच लागली त्याला, आणि तो काय म्हणला, मी करोडपती नाही, मी तीर्थंकरच झालोय. आणि मग तिथं कशाला सांगत होते? नाही, हा, मग सर्वज्ञत्व शक्ती माझ्यामध्ये आहे ना, तर त्याचा जो अनुभव करेल त्याला केवळ ज्ञानाचं भावभासना त्या समयाला, सिद्धत्वाची भावना तिथून सुरू झाली. असं नाही की तिथं गेल्यावर मी सिद्धत्वाचा अनुभव करेल, आनंद भोगेल. ज्याला समजलं माझ्याजवळ लॉटरी आहे, किंवा माझ्याजवळ तशी शक्ती आहे, तर तो जीव आत्ता त्या समयापासून अनुभव करून आनंद भोगू शकतो. तो जीव म्हणजे मी, बाहेर कोणी दुसरं नाही आहे. तर माझ्यामध्ये अशा अनंत शक्ती आहेत. मग त्या शक्तींचं भावभासना करायचं असेल तर थोडंसं उपयोग लावा स्वतःमध्ये, ध्यानाचा अभ्यास करा, प्रयोग करा, तर मी कोण आहे हे दिसेल आपल्याला. आणि अशा बाहेरच्या अपेक्षांमध्ये आपण अडकणार नाही. म्हणून पहिलं दुःखाचं कारण अपेक्षा. इच्छा म्हणा, अपेक्षा म्हणा. तर मला इच्छा का उत्पन्न होतात ह्याच्यावर मला उद्या सगळेजण तुम्ही प्रवचन करून सांगणार आहात. मला सांगा, मी सगळ्यांना सांगते. म्हणजे मला सगळ्यांची ऐकायला 40 तास पाहिजेत. मग तिथं अपेक्षा का होतात हे स्वतः शोधा. उलट तुम्हाला मिळालं तरी उत्तर लय झालं. दुसऱ्याला त्याचं मार्गदर्शन मिळेल जर कोणाशी शेअर केलात तुम्ही तर, पण तरी आपल्यासाठी तरी फायदेशीर होईल ते, की मला अपेक्षा का होतात. तर पहिलं कारण दुःखाचं सांगितलं अपेक्षा. दुसरं कारण सांगितलं आग्रह. म्हणजे अपेक्षा करता एखाद्या वेळेस ठीक आहे, पण आग्रह काय असतो, पाहिजेच. जसं त्या मुलीने काय केलं, मला नुसती अपेक्षा केली असती तर समजवणं ठीक होतं, पण जिथं आग्रह आला तिथं मला सीता पाहिजेच. रावणाचा आग्रह झाला, त्यामुळे रावणाचा नाश झाला त्याच्यामध्ये. फक्त अपेक्षा केली तर मंदोदरीने जाऊन समजवलं की म्हणले, का तू अपेक्षा करतोयस, तिच्यात काय आहे असं, तिचं रूपच तुला आवडत असेल तर मी तसं रूप घेते, असं मंदोदरी म्हणाली. मग त्यावेळेस त्या रावणाची तयारी नाही, मला नाही म्हणजे रामाने येऊन घेऊन जायचं, मी का देऊ त्याला. मग त्यावेळेस तिथं आग्रह आला ना, आणि जिथं आग्रह आला तिथं नाशाचा सुरुवात झाली. मग तिथं म्हणलं म्हणून की आग्रह कुठल्याही गोष्टीचा नियमाने
जसं म्हटलं परवा पण सांगितले मी की साधू किंवा आता गुरु आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतायत, सगळं जिनवाणीचं तथ्य सांगतायत ब्रह्मचारी व्हा, मुनी दीक्षा घ्या, आग्रह आहे का, उपदेश आहे. अपेक्षा असणार त्यांना पण की सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं, सगळ्यांनी जिनवाणीचं अध्ययन करावं, ध्यान करावं, आपल्या स्वतःला जाणावं, अपेक्षा करणार, कारण तशा प्रकारची वाणीच आहे त्यांची. मग अपेक्षा केलं म्हणून त्यांना दुःख नाही आहे. पण जर आग्रह केला, मी एवढं सांगितलं मला फीडबॅक द्या, काल तुम्हाला मी अभ्यास करायला सांगितलं होतं काय काय केला, असं जर मी तुमच्याकडनं फीडबॅक मागितलं तर स्मिताताई, मी दुःखी होणार. आग्रह दुराग्रह म्हणायला पाहिजे ना. हां बरं, तसंच म्हणा, बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आग्रह शेवटी व्यग्रता देणार आहे आपल्याला, आणि तो नियमाने दुःखदायीच आहे. जसं उदाहरण सांगते की एक डॉक्टर होते आणि ते रोज प्रवचनाला जायचे, आणि म्हणजे ते स्वाध्यायी चांगले होते, काय डॉक्टर काका स्वाध्यायी होते, आणि ते त्या साधूंना पण त्यांच्याकडे लक्ष असायचं सारखं, ते रोज यायचे. पण एक दिवस काय झालं, ते आले नाहीत, दुसऱ्या दिवशी पण आले नाहीत काय डॉक्टर. मग ते आता स्वाध्यायी लोक नाही यायला लागले म्हटल्यावर काय वाटतंय, जसं मी विजू काकींना सारखं कंप्लेंट करते, येत नाहीत म्हणून, इथं राहत नाहीत. मग तसं त्या साधूंना खटकलं की ते काय येत नाही आहेत, 2 दिवस झालं ते दिसलेच नाहीत. मग तिसऱ्या दिवशी आल्यावर त्यांनी विचारलं डॉक्टरांना की काय झालं, तुम्ही 2 दिवस आला नाही. मग त्यांनी सांगितलं की आज हॉस्पिटलमध्ये अशी केस होती 2 दिवसापूर्वी की ऐकलं तर मला शॉक बसला होता. मग त्यांनी विचारलं काय झालं होतं असं, तर त्यांनी सांगितलं की एक 23 वर्षाची मुलगी आणि तिने 22 डायझेपाम काय असते झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. आणि काय व्हायचं मग, 22 गोळ्या म्हणजे काय असतं, पूर्ण बेशुद्ध होऊन काय म्हणायचं, कुठं गेली ती, जवळ गेली होती मरणाच्या. आणि मग अशा अवस्थेमध्ये तिला ॲडमिट केलं होतं आणि हे तिचं ट्रीटमेंट करत होते. आणि त्यांना समजे ना की इतक्या लहान वयामध्ये असं काय प्रेशर आलं, टेन्शन आलं किंवा डिप्रेशन आलं की तिने इतकं खाल्लं, हे त्याचं ज्ञान नाही का तिला. 22-23 वर्षाची मुलगी म्हणजे एवढं तर समजते की हे खाण्यायोग्य आहे की नाही आहे. मग तिने का हे खाल्लं, आणि मग ते कारणं शोधल्यावर आईवडिलांना विचारल्यावर काय कळलं, ते ऐकून शॉक झाले. ते म्हणले तिचे फायनल एक्झाम्स होते आणि ती अभ्यास करायला म्हणून बसलेली आणि तिच्या हातात मोबाईल होता. मग तिच्या आईने सांगितलं तुझी उद्या फायनल एक्झाम आहे, 3 तास मोबाईल तू माझ्याकडे ठेव आणि तू अभ्यास कर. पण ती म्हणाली मला मोबाईल मागायचा नाही, मी देणार नाही. आणि मग ती ते मोबाईल ठेवून कुठं वॉशरूमला वगैरे गेली असेल त्यावेळेस तिच्या आईने ते लपून ठेवला. आणि मग ठेवल्यावर काय झालं, तिने इतका राग आला तिला की त्याच्या भरात तिने ते सगळ्या गोळ्या घेतल्या. कोणाला फायदा झाला सांगा की याचं, न तिला झाला न म्हणजे सगळ्यांना त्रास. एवढ्या एका आग्रहाचं मला का माझ्याकडनं काढून घ्यायचं, डॉक्टरला फायदा झाला. हे असलेच आहेत डॉक्टरांचे विचार, म्हणून असतं सगळं. डॉक्टरच आहेत, असलेच आहेत डॉक्टर आपल्याकडं. आणि मग त्यामुळं जाऊ देत, फायद्याचा विचार करू नका. तर त्याच्यात मला सांगायचं आग्रह हा विनाशकारी असतो, म्हणून कुठल्याही गोष्टीचा आग्रह करणं योग्य नाही. यावर आज चिंतन करा, अजून आपण उद्या बघू. हो जाणा निरपेक्ष स्वभाव जाणा, निरपेक्षतेचा अनुभव करा. हा मी आत्मा अपेक्षांवर जगणारा नाहीच, अपेक्षा करण्याची मला आवश्यकता नाहीच. स्वतःला परिपूर्ण पहा, भरितावस्थ पहा, स्वाधीन पहा. अपेक्षा करणे हा माझा स्वभाव नाहीच. अपेक्षांमध्ये सुख नाहीच निर्णय करा. निरपेक्ष स्वरूपोऽहम्, निरीह स्वरूपोऽहम्,
विसर. नमो हरी